नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आपण पाहणार आहोत चालू घडामोडी, करंट अफेअर। आता अनन्याचं साधारण महत्त्व असलेला हा घटक, हा जो बघायला गेला तर राज्यसेवेमध्ये केवळ आणि केवळ प्रिलियम नाही तर मेन्सला सुद्धा काय आहे तर त्याच पद्धतीने महत्त्वाचा आहे। कदाचित मेन्स मधले जे GS 1, 2, 3 जे आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम GS 4 सुद्धा त्यामध्ये येत असतो। तर आपण पाहायला गेलं तर प्रिवियस क्वेश्चन पेपर किंवा ज्या एक्झाम दिलेल्या आहेत मेन्स रिटर्नमध्ये, जो आम्हाला अनुभव आहे, आपल्याला अनुभव आहे, तर त्या अनुषंगाने बघायला गेलं तर अनन्यसाधारण असं महत्त्व असतंय चालू घडामोडींना। म्हणजे चालू घडामोडी म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ करंट अफेअर्स। करंट अफेअर्स म्हणजे केवळ आता तुमचा अप्रोच असा नसावा की फक्त काय आहे की इव्हेंट बेसिस लाईक दॅट, त्या पद्धतीने नव्हे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, GS 1, 2, 3, 4 मध्ये हे जे चालू घडामोडी करंट अफेअर्स आहेत हे कसं इम्प्लिमेंट करता येतील या अप्रोचने आपण काय पाहणार आहोत, चालू घडामोडी हे सेक्शन पाहणार आहोत। ऑलमोस्ट 15 क्वेश्चन जे आहे प्रिलियमला येत असतात आणि त्याच्यामध्ये जर 5 क्वेश्चन्स तुम्ही ॲड केले तर दॅट विल बी इन्क्लुडेड इन टू द करंट अँड इकॉनॉमी। यांच्यामधून जर तुम्ही ॲड केले तर ऑलमोस्ट 20 मार्क्स जे आहेत ते चालू घडामोडी या सेक्शनमध्ये मोडत असतात प्रिलिमिनरीला। आणि मेन्सला बघायला गेलं तर तिथे डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, आपला बदललेला जो सिलेबस आहे त्या अनुषंगाने जर बघितलं तर अनन्याचं साधारण मत प्रत्येक GSच्या पेपरमध्ये तुम्हाला चालू घडामोडी जो हा सेक्शन आहे हा मिनिमम 50 to 60 मार्क्स, 70 मार्क्स प्रत्येक पेपर्समध्ये तुम्हाला काय मिळतो, याचा अप्रोच मिळतो किंवा ह्या पद्धतीने त्याला विचारलं जातं, असिस्ट केलं जातं। त्याच्यामुळे अनन्यसाधारण पदवन केवळ आणि केवळ आपल्याला आता काय करायचं आहे, प्रिलिम ओरिएंटेड न पाहता मेन्स अप्रोच खूप महत्त्वाचा आहे। लिखाण कसं करता येतं, रायटिंग स्किल कसं डेव्हलप करता येतं हे सुद्धा आपण या अनुषंगाने पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे सोर्सेस आहेत हे सोर्सेस अतिशय ऑथेंटिक असे सोर्सेस यासाठी उपलब्ध आपण करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, हिंदुस्तान टाइम्स आहे, त्यानंतर योजना आहे, लोकसत्ता आहे, PIB आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आहे, आई आहे आणि डिफरंट टाइप्स ऑफ सर्वेज जे आहेत अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटचे साईटवर, वेबसाईटवर, त्या काय केलेलं आहे तिथून पिक करून तुम्हाला काय दिलेलं आहे तर हे कंटेंट्स काय करून दिलेले आहेत, चूज करून दिले, तुमच्या समोर मांडलेले आहेत, बरोबर। तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला दिसतं की आपला जो अप्रोच असावा हा आता अभ्यास करताना प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा तिघी सेक्शन मध्ये असावा। आता तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही, त्याच्यामुळे एवढे जे ऑथेंटिक 6 सोर्सेस आहे हे जे काय आहे आतापर्यंत काय होतं की तुम्हाला 1-2 सोर्सेस जे होते ते काय होते सफिशियंट होते, परंतु आता तेवढेच सफिशियंट कधीच नसणार आहे। त्याच्यामुळे आपण काय करत आहोत, मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला मी काय करत आहे की 6 जे सोर्सेस आहेत ऑथेंटिक असे सोर्सेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला काय करून देतात, कंटेंट्स काढून देतात। त्या कंटेंट्सनुसार तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये सांगणार आहे की GSचा पेपरमध्ये कोणत्या पद्धतीच्या पेपरमध्ये हा अभ्यासक्रम इन्क्लूड आहे, त्याची दिशा कोणती आहे, संदर्भ कोणता आहे, इतक्या अशा डिटेलमध्ये तुम्हाला काय देऊन देणार आहे ते इन्फॉर्मेशन देणार आहे। ठीक आहे, सो लेट विल बी स्टार्ट हियर। ठीक आहे, तर पहिला आपण बघूयात की प्री आणि मेन्स हा जे अप्रोच आता असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा राजा राममोहन राय काय आहे की राजा राममोहन रायांची 250वी काय आहे तर जयंती आहे 2022 मध्ये। बघा 250वी काय आहे जयंती निमित्त 22 मे 2022 ला काय केलेलं आहे तर त्यांचा जो आहे तो त्यांचा जो अमृत महोत्सव आहे, आपला आझादीचा जो अमृत महोत्सव आहे त्याच्या निमित्त, त्यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेतले गेले सांस्कृतिक मंडळाने विविध पद्धतीने। बघा इथे अप्रोच कसा आहे की कोणत्या थीमवर घेतले गेले, राजा राममोहन रायांची कितवी जयंती आहे आणि राजा राममोहन रायांनी केलेले इतिहासामधले प्रचंड असे काम, बरोबर आहे। या अप्रोचने आपण बघायला पाहिजे। आतापर्यंत आपल्या जे बघण्याची दिशा होती ती वेगळ्या पद्धतीची आता ती बदलावी लागणार आहे। बघा आपण 1 बाय 1 बघूयात। काय असतंय की आपल्याला बघताना, आपल्याला समजून घेताना, गोष्टी समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं की याच्यामधून आपल्याला कोणते काय काढता येणार आहे, बीट्स आपल्याला मिळणार आहे, आपल्याला ते बीट्स यूज करता यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे। सो आपण बघूयात। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, राजा राममोहन राय आहेत, बरोबर आहे। सोर्स तुम्हाला सांगितलंय ऑथेंटिक सोर्स, 6 पद्धतीचे सोर्स, गरजच नाहीये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे अदर सोर्सेस शोधायचे, तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट सोर्सेस मधून त्याचं काय मिळतंय तर सोर्सेस मधून तुम्हाला इन्फॉर्मेशन, कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये इथे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ज्याला म्हणतो PIBचा हा सोर्स घेतलेला आहे, त्यामधून हे कंटेंट्स काय केलेले आहे तर तिथून आपण ते जनरेट केलेले आहेत किंवा तिथून आपण हे स्वीकारलेलं आहे संदर्भ। आता रेफरन्स काय म्हटलेला आहे की सांस्कृतिक मंत्रालयाच्या राजा राममोहन राय लायब्ररीने नुकतीच काय आहे तर नारी सन्मान या थीमवर काय केलेलं आहे तर ह्या नारी सन्मान या थीमवर आधारित युग पुरुष राजा राममोहन राय
यांच्या नृत्य नाट्य कार्यक्रम आयोजित केला. आता इथे 3 बिट्स तुम्हाला सापडतात. कोणी? सांस्कृतिक मंत्रालयाने. ठीक आहे. कोणती थीम आहे? ती थीम आहे नारी सन्मान. अतिशय महत्वाचा असा काय आहे पॉइंट आहे, नारी सन्मान. त्यानंतर ही थीम होती आणि कुणाच्या जीवनावर आधारित आहे तर राजाराम मोहन राय यांच्या. बरोबर आहे. आपल्याला इथे काय मिळून जातात? अतिशय IMP असे 3 पॉइंट्स मिळून जातात. बरोबर आहे. एक तर म्हणजे कोणत्या मंत्रालयाने काय केलेला आहे तर हा कार्यक्रम आयोजित केला. दुसरा म्हणजे त्या कार्यक्रमाची थीम काय होती आणि तिसरा विशेष म्हणजे पॉइंट म्हणजे काय आहे ते कुणाच्या जीवनावर काय होते आधारित आहे, कुणाच्या जीवन गौरव केला जात आहे. आला लक्षामध्ये. आता जर आपण बघायला गेलं तर आपण बघू शकतो की राजाराम मोहन राय यांच्या आधारित काय आहे जीवनावर आधारित इंडिया गेट. आता त्याला काय म्हटलं जातं? काम चालू आहे. सेंट्रल विस्टा ज्याला म्हटलं जातं, सेंट्रल विस्टामध्ये आयोजित करण्यात आला होता. तुम्हाला बोललो मी किती? 250वी 22 मे 2022 रोजी काय आहे भारत सरकार काय करत आहे 1 वर्षाचा उत्साह सुरू केलेला आहे. म्हणजे बघायला गेलं तर त्यांची जी काय आहे 250वी जयंती त्यानिमित्त भारत सरकारने काय केलेलं आहे तर ऑलमोस्ट आपल्याला दिसतं की त्यांनी त्यांच्यासाठी वर्षभर त्यांचे काय करणार आहेत त्यांच्या जीवनपटाचे समोर यायला पाहिजे, जगाच्या समोर म्हणण्यापेक्षा आपली जी नवीन पिढी आहे त्यांच्या समोर येण्यासाठी आपले हे समाज धुरीणांचं कार्यक्रम काम असण्यासाठी काय केलेलं आहे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ठीक आहे. आता हे झालं राजाराम मोहन राय बद्दल. इतिहासामध्ये जर आपल्याला झाकून पाहायचं असेल तर इतिहासामधून आपल्याला त्यांच्या मधल्या ज्या गोष्टी कळतात त्या अनुषंगाने आपल्याला बघायच्या आहे. तर बघा आपण 1 बाय 1 बघूयात. बघा काय होतं की तुमचा प्रिलिम ओरिएंटेड अभ्यास होतोय. हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला काय होतो याचा फायदा होतो. आपल्याला माहिती आहे राजाराम मोहन राय यांनी प्रचंड असे काम केलेलं आहे. समाजधुरीण जे होते त्यांनी काय केलेलं आहे आपण त्यांना काय म्हणत असतो तर आपण त्यांना म्हणतो फादर ऑफ मॉडर्न इंडियन सोसायटी. का म्हटलं जातं त्यांना फादर ऑफ मॉडर्न इंडियन सोसायटी? त्याचे कारण आहेत की जे जुन्या काय होत्या रूढी परंपरा चालू रीती होत्या त्यांना काय केलं आहे त्यांनी अपोज केलेला आहे. आणि हा केवळ अपोज केला नाही तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तत्कालीन जे व्हाईसराय होते त्यांच्याबद्दल किंवा आपण गव्हर्नर जनरल जे होते अशा गव्हर्नर जनरल सोबत काय केलेलं आहे तर त्यांनी लढा दिला, त्यांच्या पुढे पाठपुरवठा करून असे कायदे काय बनवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे तो सती प्रथाबंदी. कोणता आहे? सती प्रथाबंदी. अतिशय काय आहे अतिशय वाईट असा हा काय होता तर हा कायदा होता. आणि हा कायदा विल्यम बेंटिंगच्या माध्यमातून काय करून घेतलेला आहे तर तो कायदा बनवून घेतला आणि त्याच्याने सतीप्रथा बंदी आणलेली आहे. ते असे त्यांचे काय आहे बाल जे शिशु हत्या होती त्याच्या प्रतिबंधक त्यांनी काय केलेला आहे तर कायदे निर्माण केले किंवा त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्यानंतर असेल तर विधवा विवाह याच्या सुद्धा त्यांनी काय केलेलं प्रचंड काम केलेलं आहे. 121 वादाचा काय केलेला आहे त्यांनी नेहमीच काय केलेला आहे तर त्यांनी पुरस्कार केला आहे. ब्राह्मो समाज असेल ब्राह्मो समाजाचं सुद्धा देखील त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी ब्राह्मो समाजात देखील स्थापना केलेली आहे. 1 बाय आपण बघूयात. कधी आहे तर त्यांचा जन्म झालेला आहे 22 मे 1772 मध्ये राधानगर बेंगॉल इथे. बरोबर आहे. त्यानंतर फादर ऑफ ब्राह्मो समाज मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना सुद्धा केलेली आहे. ठीक आहे. हे राजाराम मोहन राय. रिमार्केबल रोल इन रिलिजियस सोशल अँड पॉलिटिकल रिफॉर्म्स ऑफ इंडिया. भारतामधल्या सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे त्यांनी जे रिमार्केबल रोल केलेला आहे म्हणजे प्रचंड असे काय केलेलं आहे तर त्यांनी पुनरुत्थानाचं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांना नेहमीच आठवलं जातं. आणि प्रोमोटेड मॉडर्न अँड सायंटिफिक अप्रोच ज्याला बुद्धिप्रामाण्यवाद जसं म्हटलं जातं गोपाळ गणेश आगरकरांच्या भाषेमध्ये किंवा हा जो बुद्धिप्रामाण्यवाद होता हा तिथल्या काय आहे नवयुवक अशा बेंगॉली मुलांमध्ये नवयुवकांमध्ये रुजवण्याचा बुद्धिप्रामाण्यवाद जो आहे हा राबवण्याचा विचारांचं पुनरुत्थान घडवून आणण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे तर राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे ह्या पद्धतीने ह्या अनुषंगाने. ठीक आहे. चला मग त्याच्यासाठी एक तुम्हाला काय आहे तर कशा पद्धतीने क्वेश्चन्स पण विचारले जातील तर बघा डेव्हिड हेअर आणि अलेक्झांडर डफ यांच्या सहकार्याने खालीलपैकी कोणी कलकत्ता येथे हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. म्हणजे अजून आपल्याला काय मिळालं एक बीट मिळाली. कोणी केलेलं आहे तर ते आहे राजाराम मोहन राय यांनी. त्याच्यामध्येच उलट तुम्ही काय करू शकता ऑप्शन वरून आन्सर वर सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही रिइंजिनिअरिंग करून किंवा एक इमॅजिनेशन करून ऑप्शन वरून सुद्धा क्वेश्चन्स निर्माण करू शकतात. ते काय तर राजाराम मोहन राय आणि कोणी काय आहे कोणाच्या साहाय्याने कलकत्ता येथे हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली गेली. आणि खाली ऑप्शन दिले जातील मग वेगवेगळे ऑप्शन असेल त्याच्यातलं डेव्हिड हेअर आणि अलेक्झांडर डफ यांच्या सहकार्याने. आलं लक्षात. या अनुषंगाने ह्या पद्धतीने. ठीक आहे. नेक्स्ट आहे निवेशक निधी.
बघा काय असतं, अशा काही अप्रोचेबल गोष्टी असतात की अशा काहीतरी घटना घडतात किंवा असे काहीतरी काय असतात तर एक प्रकारच्या योजना राबवल्या जातात ज्या युनिक असतात. ह्या युनिक असलेल्या गोष्टींकडे आपलं लक्ष जाणं महत्त्वाचं आहे. आपला अभ्यासाचा जो गोषवारा आहे तिथपर्यंत गेला तर आपल्याला लक्षात येतं, आपल्याला जाणवतं की त्या पद्धतीने चेंजेस कुठे होत आहेत आणि हे जे चेंजेस झालेले आहेत हे चेंजेस कशा पद्धतीने काय करायचं आहे तर ते आपल्याला काय असायला पाहिजे की आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. बघा करंट जे आहे चालू घडामोडी हा जो विषय आहे याचा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, आपण जर 3-4 वर्षांचा अप्रोच पाहिला तर इव्हेंट बेसिस क्वेश्चन विचारण्याची काय झालेलं आहे तर पद्धत सुरू झाली. आउट ऑफ द बुक्स म्हणू शकतो आपण त्यांना. त्यांनी हा जो सेक्शन आहे हा काय केलेला आहे बुक्सच्या बाहेर नेलेला आहे. म्हणजे बुक्सच्या बाहेर नेलेला म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला जे आता मी करंट देतोय ते मोस्ट ऑफ द टाइम जे आहे ते 6 ऑथेंटिक सोर्सेसमधून तुम्हाला काय देतो आहे चूज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्याच पद्धतीने आता आपण बघूयात की त्याच्यामध्ये आहे निवेशक दिदी. बघा आता निवेशक दिदी असं काहीतरी एक नाव आले समोर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की हा हे काहीतरी अशी काय असणार आहे इनिशिएटिव्ह असणार आहे की हा थोडा वेगळा असणार आहे इतरांपेक्षा. त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय केलं गेलं त्याला नाव दिलेलं गेलेलं आहे. तर मग हे जे निवेशक दिदी आहे ही जी आहे ही जी इनिशिएटिव्ह आहे हे इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे याचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, याचा हा इनिशिएटिव्ह आहे. आणि निवेशक दिदी हे बघ निवेशक दिदी अँड इनिशिएटिव्ह बाय वुमन फॉर वुमन ही त्याची थीम आहे. काय बाय वुमन फॉर वुमन. ठीक आहे, निवेशक दिदीची हे त्याचा काय सिम्बॉल आहे. ठीक आहे, या पद्धतीने या अनुषंगाने निवेशक दिदी स्रोत जो आहे सोर्स जो आहे PIB मधून आपण ही गोष्ट केलेली आहे. संदर्भ काय आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आता बघा इथे सुद्धा तुम्हाला काय याचा लॉंग फॉर्म आलेला आहे. पॉईंट मिळाला परत एकदा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मोस्ट ऑफ द टाइम कंटेंट्स मधून काय करायचे पॉईंट्स निवडायचे, पॉईंट चूज करायचे, पॉईंट कशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे तर ते क्रिएट करायचे आहे. तर बघा याच्यामध्ये काय आहे PIBचा PIPPV याचा जर आपल्याला काय विचारला लॉंग फॉर्म विचारला तर काय आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी काय केलेलं आहे तर निवेशक दिदी नावाच्या पुढाकाराने इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. काय आहे आर्थिक साक्षरता म्हणजे इकॉनॉमिकल लिटरेसी जे आहे म्हणजे तुमचे जे व्यवहार आहेत ह्या व्यवहारांबद्दल काय आहे तर जागरूकता निर्माण होण्यासाठी हा काय इनिशिएटिव्ह हा उपक्रम राबवला गेलेला आहे. बरोबर आहे. पहिली फ्लोटिंग वित्तीय साक्षरता आयोजित शिबिर केले गेले. अतिशय महत्वाचा आहे हा पॉईंट सुद्धा. भारतातलं काय आहे पहिलं फ्लोटिंग. आता बघा फ्लोटिंग जसं म्हटलं जात आहे पहिलं फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. म्हणून आयोग काय करत असतो अशा क्वेश्चन्सला काय करत असतो तो विचारण्यावर भर देत असतो. मग बघा इथं फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर काय केलं गेलेलं आहे तर ऑलमोस्ट द फ्लोटिंग म्हटलेलं तर आपल्या समोर डोळ्यासमोर येणार आहे कुठेतरी ते काय असणार फ्लोटिंग म्हणजे तरंगत्या गोष्टी असणार आहे. बरोबर आहे, एक कॉमन सेन्स म्हणून. तर बघा काय आहे पुढे महिलांसाठी हा उपक्रम महिलांच्या विचारसरणीवर आधारित आहे. कारण ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्या प्रश्नांची माहिती मांडणे अधिक सोयीचे वाटावे. बरोबर आहे. त्यांना काय आहे की स्वतःचे जे प्रश्न आहेत समजून घेऊयात आपण त्याचं काय म्हणून आहे तर त्याच्यामध्ये बघा की ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या प्रश्नांची माहिती महिलांसोबत मांडणे अधिक सोयीचे वाटते. बघा काही गोष्टी असतात की त्या ज्या काय असतात की पुरुषांजो बोलू शकतात, स्त्रियांजो बोलू शकतात लाईक दॅट. तर त्या पद्धतीने काय आहे की हे आपलासा उपक्रम वाटावा. हे ज्यांचे जे विचार आहे हे मनातले विचार मांडता यावे त्या अनुषंगाने काय केलेलं आहे तर हा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. फ्लोटिंग आर्थिक साक्षरता आपण याच्या अगोदरही बोललोय. हे जे शिबिर आहे हा पॉईंट महत्वाचा आहे. पुन्हा एकदा IMP पॉईंट आहे. काय आहे तर श्रीनगर जम्मू आणि काश्मीरच्या जगप्रसिद्ध दाल तलावाच्या आसपासच्या भागामध्ये ठीक आहे ह्या आसपासच्या स्थानिक रहिवाशांमध्ये काय केले गेले आयोजित करण्यात आली. कोणते इनिशिएटिव्ह आहे तर ते आहे निवेशक दिदी. म्हणजे काय आहे आर्थिक साक्षरता ती काय आहे तिच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावे. आणि पहिलं भारतातलं काय महत्वाचा पॉईंट जो आहे तो हे जे आहे फ्लोटिंग आपण काय केलेलं आहे पहिलं फ्लोटिंग वित्तीय साक्षरता शिबिर आहे ते. म्हणून एवढा तो पॉईंट काय महत्वाचा आहे. आला लक्षात. ह्याच पद्धतीने आपण इतरही काय पाहणार आहोत तर करंट रिलेटेड जे आहेत हे पॉईंट असेच पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय काळी मधमाशी जे आहे ब्लॅक हनीबी ज्याचा नवी शोध लागलेला आहे द हिंदू रेफरन्स घेतलेला आहे. जे आपलं प्रचंड अशी काय आहे तर आपली जी
जैवविविधतेने काय भरलेले जे पश्चिम घाट आहे त्याच्यामध्ये ही नवीन प्रजाती सापडलेली हे पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की बिरसा मुंडा जनजाती गौरव दिन जो आहे हा बिरसा मुंडा जे आहेत या बिरसा मुंडांच्या काय आहे तर यांच्या जयंतीनिमित्त तो काय केला गेला तर साजरा केला गेला. यांना धरती आबा ह्या सुद्धा नावाने ओळखलं जात आहे. बरोबर आहे. त्यांचं आपल्याला बघायचं की त्यांचा काय आहे जनजाती गौरव दिवस त्या पद्धतीने मांडला गेलेला आहे. तर त्यांचा जनजाती गौरव दिवस म्हणून काय होता घोषित केलेला कोणता दिवस 15 नोव्हेंबर. अतिशय महत्वाचा असा पॉइंट आहे. डिटेलमध्ये पाहायचं की विचारलं की खालीलपैकी कोणता दिवस हा जनजाती गौरव दिवस म्हणून ओळखला जातो तर 15 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून ओळखला जातो जनजाती जो आहे तो गौरव दिवस म्हणून ओळखला जातो. धरती आबा बिरसा मुंडा असं सुद्धा म्हणणं होतं. उल गुलान जे आहे ठीक आहे हे त्यांचं काय प्रसिद्ध असं जे आहे तर त्यांचं ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय आहे तर ह्या नावाने त्यांनी काय केलेलं आहे तर एक प्रकारचं उद्रेक म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना तर विद्रोह केलेला आहे हा उल गुलान. हे बघा 1899 ते 900च्या दरम्यान त्यांनी काय केलं. या पद्धतीने अनुषंगाने आपण डिटेल पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला कळतं की कशा पद्धतीने काय आहे की त्यांनी आदिवासींना घेऊन फक्त 13 कामठ्यांच्या जीवावर आणि स्वतःच्या हिमतीवर काय केलेलं आहे अशा मजबूत अशा इंग्रज साम्राज्याविरुद्ध त्यांनी काय केलेला लढा उभारलेला आहे. आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं तर आदिवासींमध्ये आद्य क्रांतिकारक देखील म्हटलं जातं. त्यांना देवाचं सुद्धा स्थान दिलं जातं. धरती आबा ही त्यांना पदवी दिली गेलेली आहे. उल गुलान या विद्रोहाच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना सळो का पळो करून सोडलेलं होतं. ह्या अशा गोष्टी समजून घेणं आणि हे मेन्स मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचंय त्याच्यामधून काय यायला पाहिजे तर आपल्यासाठी कंटेंट्स मिळणं आवश्यक आहे. आपल्यासाठी ते कंटेंट्स काय आहे निर्माण करणं गरजेचं आहे. या पद्धतीने या अनुषंगाने मग बघा या अनुषंगाने जर आपल्याला समजलं तर आपल्यासाठी मेन पॉइंट्स काय येतात तर बघा याच्यामध्ये काय आहे की कोणता दिवस आता काय केलेला आहे गव्हर्नमेंटने किंवा भारत सरकारने त्यांचा जो दिवस आहे गौरव दिवस म्हणून तर बघा जनजाती गौरव दिवस कोणता रे बाबा 15 नोव्हेंबर. मी तुम्हाला सांगितलं काय काय याच्यासाठी आता आदिवासी समाजामध्ये भगवान म्हणून सुद्धा काय केलं जातं त्यांना ते पूज्य केलं जातं. आता आपण जर बघितलं तर त्यांच्याबद्दल बघायला गेलं तर बिरसा मुंडा काय एक अतिशय प्रतिष्ठित असे काय आहे तर आदिवासी समाजामधलं व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तिमत्वाने काय केलेलं आहे कुठल्याही असेट्स नसताना कुठलेही सोर्सेस नसताना काय केलेलं आहे बलाढ्य अशा इंग्रज साम्राज्याविरुद्ध लढा उभा केलेला आहे. आणि या लढ्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेला आहे उल गुलान हा जो एक आहे हा विद्रोह त्यांनी काय केला होता निर्माण केला होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मध्य प्रदेशचा जो एक भाग आहे पूर्ण MP ज्याला आज म्हणतो याच्यातला जो आदिवासी पट्टा आहे तिथे एक प्रकारचं त्यांनी काय केलं होतं तर एक असं म्हणू शकतो की एक समर्पक असं काय आहे समर इथे तयार केलं होतं किंवा एक स्वातंत्र्य समर उभं केलं होतं. आणि त्याच्याने सळो की पळो करून सोडलं होतं इंग्रजांना. म्हणून त्यांच्यासाठी काय केलेलं आहे जनजाती गौरव दिवस 15 नोव्हेंबर म्हणून भारत सरकारने आता काय केलेला आहे तर तो साजरा करण्याचा ठरवलेला आहे. आलं लक्षात. ह्या पद्धतीने ह्या अनुषंगाने त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळणं महत्वाचं आहे की आपल्याला नक्की करायचं काय आहे आपल्याला चूज काय करायचं आणि केवळ पीरियड ओरिएंटेड नाही कंबाईंड सारखं नाही. तर आता आपला जो महत्वाचा अप्रोच असणार आहे तो मेन्ससाठी याच्या गोष्टी काय कंटेक्स्ट किती महत्वाच्या आहेत किती येतात. चला नेक्स्ट आपण बघूयात. मग आता जर आपल्याला पेपरमध्ये GSच्या मान्याने बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे पण बीट्स आहेत डिफरंट टाइप्स ऑफ आहेत. त्याच्यात फाल्कन हेवी रॉकेट आहे. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे हिमबिबट्या जो आत्ताच काय झालेला आहे तर तो त्याचा असं म्हणूयात तो आत्ताच आपल्याला काय झालेला आहे दिसलेला आहे हिमालयामध्ये. ठीक आहे हिमबिबट्या असेल. त्यानंतर आहे तर याच्यामध्ये बघा वाहतुकीसाठी उत्कृष्टता कोणत्या शहराला काय काय मिळालेलं आहे कोणत्या पद्धतीने त्यांना काय मिळाले नामांकन मिळालेलं आहे त्यांना पुरस्कार मिळाले हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने या अनुषंगाने हे तर महत्वाचं आहे की नवीन जे शस्त्रास्त्र किंवा शस्त्र निर्मिती केली जाते त्याच्यावर एक प्रश्न प्रीमध्ये 100% विचारला जातो. पण त्या अनुषंगाने तो GS मध्ये सुद्धा काय केला जातो आता विचारला जाणार. कारण आता तुमचे GS जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे अनन्यसाधारण असं जे महत्व आहे तुमच्या रिटन स्किलला आहे तुमच्या लिखाणाला आहे. म्हणून आपला जो अनुभव आहे आपला जो अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं कारण हेच आहे की मोस्ट ऑफ द टाइम काय आहे की लिखाणाची सवय आणि लिखाण कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. जर आता बघायला गेलं तर आपण असं समजूया की सर आतापर्यंत हा प्री एक ओरिएंटेड होता. तर मेन्स ओरिएंटेड जर अभ्यास करायचा असेल ह्या सोर्सेसमधून तर तो कसा घ्यायचा त्याच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी काय आहे तर त्याच पद्धतीने तयार केलेला आहे. बघा याच्यामध्ये जे काय काय पाहणार आहोत GS पेपर फर्स्टमध्ये जे आहे भारताने आता बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी कोणते उपाय योजना आणि कायदे
केलेल्या आहे किंवा योजना आहेत त्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण बालविवाह हा अतिशय काय आहे, असा ज्वलंत असा प्रश्न आता भारतासमोर आहे. तुम्ही याला बघायला गेलं तर जगामध्ये आहे तर सगळ्यात जास्त बालवधूंचे जे प्रमाण आहे किंवा असं म्हणूया की बालवधूंचं जे घर आहे ते भारताला मानलं जातं. त्यानंतर पाहणार आहोत आपण FAO जो आहे त्याचा रिपोर्ट झालेला आहे. अन्न आणि कृषी राज्य अहवाल आलेला आहे आणि मलेरिया लसीसाठी नवीन जी एक शोध लावलेली आहे किंवा मलेरियासाठी एक लसीकरणासाठी काय एक नवीन आशा निर्माण झालेली आहे. तर एक वॅक्सिनेशन लस निर्माण झाली ते आपल्याला पाहिजे. हे पण पाहायचं कसं आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते बघायचं आहे. तर ते कसं लिहायचं, हे स्किल कसं तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. GSच्या मानाने केवळ आणि केवळ काय आहे तर रट्टा मारताना त्याच्याने रिटर्न स्किल कसं डेव्हलप करायचं, कंटेंट्स कसा निर्माण करायचे आणि ते एक्झाममध्ये कसं यायला पाहिजे, ते कसं लिहिता यायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तर बघा, बालविवाह संपवण्यासाठी भारताची योजना व उपाय कोणते आहेत हा GS पेपर 2 जो आहे त्याच्यामधला अभ्यास. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जाणार आहे माझ्या माध्यमातून की हा अभ्यासक्रम कोणत्या पेपरमध्ये येतो, त्यानंतर त्यासाठी रेफरन्स काय आहेत आणि तो कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे, त्याचं कन्क्ल्युजन कसं करायला पाहिजे. हे हा जो अप्रोच आतापर्यंत सगळेजण तुम्हाला सांगता की लिहा लिहा लिहा, पण ते कसं लिहावं, नक्की त्याच्यामध्ये कंटेंट्स कसे शोधावे आणि ते कशा पद्धतीने मांडावे हे तिथे काय आहे आपल्याला ह्या पद्धतीने. म्हणून आपला जो अप्रोच असणार आहे चालू घडामोडी, याला नुसतं केवळ चालू घडामोडी न म्हणता आता याच्या पुढे आपण करंट अफेअर्स म्हटलेलं काय राहील, योग्य राहील आणि समर्पक राहील. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तो जो हा विषय आहे ज्वलंत असा विषय आहे आणि तो कुठे येतो पेपर GS 2 चा जो आहे त्याच्यामधील काय आहे तर भारतीय समाज जो आपला अभ्यासक्रम आहे, भारतीय समाज सामाजिक न्याय आणि महिलांची जी संबंधित समस्या आहे भारतामधल्या याच्यामध्ये हा अभ्यासक्रम येत असतो किंवा हा विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा हा काय आहे विषय आहे. ठीक आहे, स्रोत जो आहे सोर्स आहे द हिंदू आहे. दिशा काय आहे की दिशा म्हणजे मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला हा जो लेख दिलेला आहे मी तो हा कशा पद्धतीने तुम्हाला काय तुम्हाला आयडिया देतो, आयडियोलॉजी काय आहे, त्याच्यामधली थीम काय आहे, त्याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे हे सुद्धा मिळत आहे. तर बालविवाहाचे जे मुद्दे आहे या विषयावर जवळजवळ संपूर्ण नोंद आहे. याच्यामध्ये कायदे कोणते आहे, उपाययोजना काय, बालविवाहाचे कारण काय आहेत, तो बालविवाहाचे कारण काय आहेत आणि भारतातच एवढे प्रचंड प्रमाणात बालविवाह काय म्हटले जातात 2/3 जे आहे 1/3 जे आहे जगातले बालविवाह त्याच्यापैकी एकूण जे बालविवाह आहे त्यापैकी 1/3 बालविवाह फक्त भारतात होत असतात. म्हणून भारताला काय म्हटलं जातं तर बालवधूंचे काय म्हटलं जातं घर सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या मागे कारण काय ते बघूया. संदर्भ रेफरन्स काय असणार आहे की सध्याच्या कंडिशनला एवढा ज्वलंत विषय काय बनलेला आहे तो, कारण हे महत्वाचं असतं की आता असं काय घडलं की त्या गोष्टीवर काय केला गेले सगळ्यांची नजर गेलेली आहे. तर बालविवाह समाप्त करण्यासाठी UNFPA जो आहे आणि युनिसेफचा काय आहे तर एक जे आहे चिल्ड्रन्स फेडरेशन जे आहे म्हणजे युनिसेफ आणि याच्यासाठी काय आहे तर जागतिक कार्यक्रमाची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती आणि या दौऱ्याने काय झालेलं आहे तर अभ्यास दौऱ्यामधून काय केलेलं आहे की त्याच्यामधून असे काही उपाय बघितले गेले की मे बी दॅट की त्याच्यामधून काय आहे ते जो बालविवाहाचं प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे त्या अनुषंगाने त्या पद्धतीने. ठीक आहे, बघा आता आपण 1 बाय 1 बघूयात डिटेलमध्ये. आपल्याकडे जो डेटा कलेक्टिव्ह आहे तो डेटा कसा काढायचा तो तुमच्यासाठी हा डेटा तुम्हाला इथेच ऑथेंटिक पद्धतीने मिळणार आहे. तुम्ही जर शोधायला जाल तर काय होतंय मोस्ट ऑफ द टाइम तुमचे रेफरन्स शोधण्यामध्ये जास्त वेळ जातोय. तुम्हाला डायरेक्ट काय मिळत आहे ते एक रेडीमेड पद्धतीचं काय मिळत आहे ह्या अनुषंगाने तुमचं जो मटेरियल मिळत आहे. भारतातील बालविवाहाची स्थिती काय आहे बघूयात आपण. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड जे आहे युनिसेफ, ठीक आहे, हे युनिसेफने काय आहे तर भारतात जगातील सर्वात जास्त काय आहे तर बालविवाह होतात म्हणून वधूंचे घर देखील म्हटलं जातं. बालवधू जे आहेत या सगळ्यात जास्त भारतात आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं जातं की एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांचं काय आहे प्रमाण असल्यामुळे त्यांना घरच आहे बुवा एक पद्धतीचं. म्हणजे ते काय आहे तर एक आपल्यासाठी भारतासाठी ते काय आहे एक चुकीचं किंवा एक असं म्हणूयात आपल्यासाठी ते गौरवाची गोष्ट नाहीये तर ती एक लज्जास्पद गोष्ट आहे. ठीक आहे, जे जागतिक एकूण लोकसंख्येपैकी किती आहे तर 1/3 आहे. बघा जे जगामध्ये टोटल बालविवाह होतात त्याच्या 1/3 जे आहे ते केवळ भारतातच होतात. हा सुद्धा महत्वाचा असा काय पॉइंट आहे. प्री असेल किंवा मेसाठीच पाहतो आपण. बघा राष्ट्रीय स्तरावर आता अशा गोष्टी लिहिणं महत्वाचं असतं. राष्ट्रीय स्तरावर 1992-93 मधील जी होती तर ती काय आहे 54 अशी संख्या होती कसली बालविवाहांची आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्याचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय.
बरोबर आहे. ते प्रमाण कसं कमी झालेलं आहे तर त्यांनी आपल्याला दिलंय की 54 वरून 23 वर आलेलं आहे. कुठे 2020-21 पर्यंत म्हणजे डेटा दिलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे. पण त्यांचं म्हणणं काय आहे, हे जे कमी होण्याचं जे प्रमाण आहे त्याचा जो वेग आहे तो संथ आहे. तो पाहिजे त्या वेगाने होत नसल्यामुळे काय आहे तर ती जी एक पद्धतीची जर आपण बघायला गेली तर त्याची जी उतरण आहे म्हणजे उतरण आहे त्याचा जो काय म्हणू शकतो आपण वेग, तर तो वेग काय आहे अतिशय कमी आहे. ठीक आहे. म्हणजे जवळपास सर्व हे काय आहे सर्वच राज्यांमध्ये बालविवाहांच्या घटना घट झाली असली तरी बदलाची काय आहे जी गती आहे ती मंद आहे. ठीक आहे. कमी आहे प्रचंड प्रमाणात. विशेषतः वयोगटातील काय आहे कोणत्या वयोगटातील 15 ते 18 वर्षादरम्यान जे वयोगट येतात यांच्यामध्ये काय आहे तर ते जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे. आपल्याकडे विवाहाचं जे वय आहे ते काय सध्याला 18 वय काय असायला पाहिजे, मुलीचं वय असायला पाहिजे आणि पुरुष जो आहे किंवा मुलगा जो आहे त्याचं वय कसं असायला पाहिजे 21 हा काय क्रायटेरिया आहे. तर बघा आणि आता याच्यामध्ये काय की साथीच्या आजारामुळे बालविवाहांच्या घटना वाढलेल्या आहेत. आता पेंडेमिक आपण पाहिलेला आहे. बरोबर. या पेंडेमिक नुसार आपल्याला पुढे जाऊन येतं की पेंडेमिक नंतर काय झालेलं आहे की अशा साथीच्या रोगामुळे काय होतं एक आर्थिक परिस्थिती खालावली जाते आणि मग मुलगी ही काय समजली जाते तर मुलगी ही एका पद्धतीने डोक्यावरचं वज काय आहे ओझं समजलं जातं आणि त्याच्यामुळे तिच्या कमी वयातच तिचा काय केलं गेलं तर लग्न लावलं जातं. पुढचं दिलेलं आहे की शहरी भागामध्ये 29% पुन्हा एकदम महत्वाचं पॉईंट की शहरी भागामध्ये 29% काय आहे तर बालविवाहाचं प्रमाण आहे आणि ग्रामीण भागात किती 48% बालविवाहाचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे शहरीपेक्षा ग्रामीणमध्ये किती आणि किती पर्सेंटेज आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. हे पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जे 8 असे राज्य आहेत ते मोस्ट ऑफ द टाइम आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय शेड्यूल ट्राईब्स जे आहे हे शेड्यूल ट्राईब जिथे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये काय आहे तर प्रमाण अधिक आहे. मग पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये काय आहे ही जी परिस्थिती अतिशय वाईट आहे बालवधू विवाहांची. हे बघा आदिवासी गरीब लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये काय आहे बालविवाहाचं प्रमाण अतिशय जास्त आहे, अति उच्च आहे. त्याच्या मागे कारण आहे गरिबी, अनलिटरेसी. ठीक आहे. या पद्धतीने मग याच्यावर काय आहे की आता बालविवाहाच्या प्रसाराची काय आहे कारण दिलेली आहेत. बघा मग काय काय आहे ते 1 बाय 1 तुम्ही म्हणजे पॉईंट डाऊन करू शकता. पॉईंट ऑफ अशा पद्धतीने तुमचा काय लिहिता यायला पाहिजे तुम्हाला गाभा लिहिता यायला पाहिजे. म्हणजे जो मधला जो काय म्हणू शकतो आपण की आन्सरची सुरुवात आणि जो मिड बॉडी असते त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. तर बालविवाहाच्या ज्या प्रसाराची कारण आहे शिक्षणाचा अभाव आहे, पितृसत्ताक दृष्टिकोन आहे, घटते लिंग गुणोत्तर आहे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आहे. ठीक आहे. म्हणजे हे पॉइंट्स लिहून तुम्हाला हे त्याच्यासाठी डेटा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. शिक्षणाचा अभाव आहे, पितृसत्ताक दृष्टिकोन आहे, घटते लिंग गुणोत्तर आहे, त्यानंतर कायद्याची अप्रभावी भरपूर असे कायदे केले गेले पण त्याची काय अंमलबजावणी त्या पद्धतीने होत नाही. विवाहाचा अर्थशास्त्र मुलींना काय केलं जातं तर एका पद्धतीने त्यांना ओझं समजलं जातं. ठीक आहे. ते दुसऱ्याच्याच घरचं धन आहे या अनुषंगाने या मानसिकतेने त्यांना काय केलं जातं ते आणि एक सांस्कृतिक प्रथा आहे. या सांस्कृतिक प्रथेने सुद्धा काय की लवकरात लवकर मुलीचं काय केलं गेलं पाहिजे लग्न केलं गेलं पाहिजे. त्याच्याने काय आहे की असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक प्रथा आहे आणि या सांस्कृतिक प्रथांमुळे काय होतं की गव्हर्नमेंट सुद्धा हे जे मोठ्या प्रमाणात काय होतं तर तिथे सामुदायिक बालविवाह सुद्धा होतात आणि गव्हर्नमेंट ते थांबवण्यासाठी काय होतं अपूर्ण पडतं. कायदे आणि धोरण व हस्तक्षेप दिलेला आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे पहिले शोध घ्यायचा. शोध घेतल्यानंतर त्याची कारणं काय आहेत, कारणानंतर स्थिती लिहिली, स्थितीनंतर आता काय आहे तर कायदे व धोरणे काय काय केले आहेत गव्हर्नमेंटने किंवा सरकारच्या पॉलिसीज काय त्या बघा. म्हणजे तुमच्या उत्तराला एक पद्धतीने काय ते धार येते. ती धार कशी असायला पाहिजे एक उतरंडीमध्ये तुमचं उत्तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही कारणं शोधल्यात, त्याचे कारण बघा, त्याची परिस्थिती बघा, त्याची स्थिती बघा त्या विषयाची आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यावर उपाय काय असतात ते लास्ट मध्ये टाकायचे असतात, लिहायचे असतात. बघा मग याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर काय काय येत आहे आपल्याकडे तर कायदे आणि धोरण हस्तक्षेप जे आहेत म्हणजे कायदे कुठले केले ते त्या पद्धतीने बघा. बेटी बचाव बेटी पढाव आपल्याला अतिशय महत्वाचं माहिती आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 हे लिहिणं महत्वाचं बरं का मित्रांनो. हे लिहिणं तुम्हाला जमायला पाहिजे. एकदा तुम्हाला हे जमलं की तुमच्या उत्तराला त्या पद्धतीने त्या अनुषंगाने धार येत असते. त्या अनुषंगाने म्हणजे वाचणाऱ्याला देखील वाटतं की तुम्हाला सुद्धा त्या गोष्टींचे काय आहे स्वतःला अनुकरण झालेलं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा
ठीक आहे, बेटी बचाव बेटी पढाव सारखी केंद्रीकृत योजना असतील, त्यानंतर पश्चिम बंगालची जी कन्याश्री योजना आहे, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय आहे तर तिथे मुलींना आर्थिक मदत दिली जाते आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने म्हणजे अशा जिथे ठिकाणी लिटरसी कमी आहे अशा राज्यांचा विषय, कारण हा नॅशनल लेवलचा विषय आहे, हा कुठलाही राज्यापुरता मर्यादित विषय नसल्यामुळे ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या वेगवेगळ्या राज्यस्तरीयवर केल्या जात आहेत आणि बिहार आणि इतर राज्य मुलींना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवण्यासाठी सायकल योजना, म्हणजे अशा लिहिणं उत्तर गरजेचं आहे. असं उत्तरामध्ये या गोष्टी येणं गरजेचं आहे की सायकल योजना कशासाठी, कशा पद्धतीने, कशा अनुषंगाने, ह्या माध्यमातून. आणि मग पुढील मार्ग म्हणजे आता आपण काय सोचतो आहे की त्याच्यामध्ये केले गेलेले उपाय, तरतुदी, की आता ठीक आहे जे गोष्टी घडलेल्या आहेत, आता हा अभ्यास दौरा झालेला आहे, त्याच्यामधून ही गोष्ट आपल्या समोर आलेली आहे, तर आपण याच्या पुढे काय मांडू शकतो, आपण काय लिहू शकतो, हे आपल्या समोर काय आहे तर येत आहे. त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो की भविष्यातील तरतुदी काय करू शकतो. बघा, नेहमीच क्रिटिसाइज करण्याची गरज नाहीये, तर आपणही आपल्या लेवलला आपल्या अनुषंगाने आपल्या कंटेंट्सने निमित्ताने आपण तिथे काय केलं पाहिजे, उपाययोजना त्या इथे काय केल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक्सप्रेस करता येणार आहे. उद्याचे तुम्ही कोण असणार आहे, अधिकारी असणार आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर तक्रार करत असाल तर मग तो काय असतो, तो विषय असा होतो की तुम्ही तक्रारच करत आहात, तुम्ही सोल्युशन देत नाहीये. हा जो प्रॉब्लेम आहे हा कमी करण्यासाठी, हा मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, उत्तरामध्ये शेवटी काय म्हणतोय आपण की तरतुदी काय आहेत. तर बघा, मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करणे आहे, मुलींचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करणे आहे. त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो आपल्या अनुषंगाने, इथे तर डेटा तुम्हाला अवेलेबलच करून दिलेला आहे, ठीक आहे, हे त्याचे पॉइंट आहे. त्यानंतर लक्षित सामाजिक व वर्तणूक बदल संप्रेषण जे आहे या पद्धतीने ह्या मोहिमेअंतर्गत त्याच्यासाठी उपाययोजना आहे. विवाहांची नोंदणी जी आहे ती सुनिश्चित करणे आहे. आरोग्य, पोषण, प्रतिगामी, सामाजिक नियम आणि असमानता यावर सामाजिक जागरूकता आणणे गरजेचं आहे. आणि ओडिशा सारखी बालविवाहमुक्त गावे, म्हणजे ओरिसा राज्याने काय केलेले, बालमुक्त गावे जे आहेत ते निर्माण करण्यासाठी विविध योजना कोणत्या राज्याने केलेले, ओरिसा. या अशा पॉईंट ऑफ मिळवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि 2011 मध्ये शिवराज पाटील यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो सुद्धा बालविवाह रोखण्यासाठीच गरजेचा आहे. की का गरजेचा आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे 2011चा जो शिवराज पाटील समितीचा अहवाल आहे. म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आपल्याला लिहिता, आपल्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे कंटेंट्स आहे. तर मोस्ट ऑफ द कंटेंट्स आपण कशातनं मिळवत आहे, ऑथेंटिक 6 सोर्सेस मधून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःचे सुद्धा शॉर्ट्स नोट, मायक्रो नोट्स काढू शकता. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हे त्याच वेळेस समजून जाईल जेव्हा मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगणार आहे. त्या अनुषंगानेच आपण काय करणार आहोत, करंट अफेअर्स हा जो आहे हा विषय पुढे नेणार आहोत. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड बाय एव्हरीवन.